Hello dear students, today we are going to learn the lesson Be Smart. This lesson gives a formula for getting success in life. One must follow certain goals in life and work hard to achieve the goals. Each letter of the word SMART, SMART, stands for one characteristic of goals and gives a step-by-step procedure for attaining goals. Setting goals in life is not easy, but the SMART goals methodology makes it easy. The letters in the word SMART, SMART, indicate that goals must be specific, measurable, achievable, realistic and time bound. SMART, SMART, S for specific, M for measurable, A for achievable, R for realistic and T for time bound. तर आज जो आपण पाठ पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या पहिल्या युनिटमधील 1.4 चौथा हा चॅप्टर आहे. या पाठाचं नाव आहे बी स्मार्ट, म्हणजे यशवंत व्हा, यशस्वी व्हा. या पाठात यशस्वी होण्याचे सूत्र दिलेले आहे. यशस्वी कसं व्हायचं, त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर कठीण परिश्रम करायची तयारी असली तरी उद्दिष्ट समोर असणे आवश्यक आहे. आपल्याकडे कठीण परिश्रम करायची तयारी आहे पण डोळ्यासमोर एम नाही, गोल नाही, तर ते नसेल तर त्याचा उपयोग नाही. पण उद्दिष्ट समोर असणं आवश्यक आहे. ही जी उद्दिष्ट आहेत ती कशी असावीत, हे गोल्स कसे असावेत आणि ती मिळवण्यासाठी, ती साध्य करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पावले टाकावीत, याचे उत्तर हे स्मार्ट या शब्दात दडलेलं आहे. SMART. कसं, उद्दिष्ट म्हणजे S फॉर स्पेसिफिक, म्हणजे विशिष्ट, म्हणजे नेमकी कसे असावीत, स्पेसिफिक असावीत. आणि मेजरेबल म्हणजे त्याचं मापन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर A फॉर अचिवेबल, ती असाध्य नसावी, ती असाध्य नसावी. आणि रिअलिस्टिक, ती वास्तववादी असली पाहिजे. अँड टाईम बाउंड, आणि ती ठराविक काळामध्ये साध्य करण्यासाठी आपल्याला ठराविक काळामध्ये साध्य करता आली पाहिजे, ती करण्यासारखी असावी. असा दृष्टिकोन ठेवल्यास आपलं जे एम आहे, आपल्याला जीवनामध्ये कुठं पोहोचायचं आहे, काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, हे उद्दिष्ट ठरविण्याचे काम सोपे होईल व आपण सहजरित्या आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण यश मिळवू शकू किंवा आपल्याला यश मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं हा पाठाची एक पार्श्वभूमी, इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लेट्स स्टार्ट टू दिस चॅप्टर. नेम ऑफ द बी स्मार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. विजेते हे जिममध्ये म्हणजे व्यायामशाळेत तयार होत नाहीत. Champions are made from something they have deep inside them. How champions are made?
विजेते जे विनर असतात ते कसे बनतात, कसे तयार होतात? विजेते हे त्यांच्यामध्ये असलेल्या काहीतरी गोष्टी, म्हणजे त्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून ते तयार होत असतात. त्या कोणत्या आहेत गोष्टी? अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. अ डिझायर, एक दृढ इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असते, म्हणून ते विजेते बनतात. अ ड्रीम, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम हिज ड्रीम. ते त्यांच्या स्वप्नामुळे विजेते बनत असतात. अ व्हिजन, एक दूरदृष्टी, भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये असते. आणि these three things have made a champions. दृढ इच्छाशक्ती, स्वप्न आणि दूरदृष्टीमुळे त्यांच्या मनामध्ये ह्या 3 गोष्टी असतात, तेच विजेते बनत असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. कारण का कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असायलाच पाहिजेत आणि अनिवार्यच आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती जास्त ही मजबूत असते, बळकट असते. त्या इच्छाशक्तीमुळे चॅम्पियन्स बनत असतात. म्हणजे फक्त इच्छाशक्तीच आहे, स्किल नाही, तरी परंतु आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पण आपल्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे, परंतु आपल्या मनात इच्छाच नाही, आपल्या मनात ध्येयच नाही, तर मात्र आपण विजेते बनू शकत नाही. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. कारण का कौशल्यापेक्षाही इच्छाशक्ती ही अधिक मजबूत, प्रभावी असावी लागते, असली पाहिजे आपल्याकडे. समजा आपल्याकडे स्किल आहे परंतु विल नाही. बरेच विद्यार्थी हे खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्यासमोर ते ध्येय ठेवत नाहीत. मग ती त्यांच्या ध्येयापर्यंत कसे पोहोचतील? जर तुम्हाला विजेते बनायचं असेल तर तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आणि कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती प्रबळ असते असे या ठिकाणी सांगतात. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सक्सेसफुल प्रोफेशनल जे यशस्वी व्यावसायिक असतात, थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्ह मीन्स भरभराट होणे, विकास होणे. त्यांच्याकडे अशा गोष्टी असल्यामुळेच त्यांच्यामध्ये ते त्यांच्या व्यवसायात, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ते भरभराट करतात, त्यांचा उत्कर्ष होतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपण सर्वच जण ही नैसर्गिक बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेलो आहोत. उपजतच कौशल्य, बुद्धिमत्ता आपल्याला लाभलेली आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. जर आपण या टॅलेंटचा, या बुद्धिमत्तेचा आपल्या जीवनामध्ये तर ध्येय निश्चितीसाठी वापर केला तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर मात्र आपण सहज आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. वी शॉल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि जर हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण जर कृतीच नाही केली तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाहीत.
इफ वी डू नॉट टेक ॲक्शन, जर आपण हे ध्येय मिळवण्यासाठी कृतीच केली नाही, टू अचीव देम, ती मिळवण्यासाठी, वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स, आपण मात्र त्या आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स, कारण का निश्चित ध्येयासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. जसं आपण प्रवास करत असताना रस्त्यामध्ये जे मैलाचे दगड असतात, स्टोन टू इल्युमिनेट, इल्युमिनेट प्रकाशित करणारे जे मैलाचे दगड, म्हणजे आपल्याला परभणीला जायचे आहे, तर प्रवासामध्ये परभणी किती किलोमीटर आहे हे दर्शवण्याचं आपल्याला काम करतात. म्हणजे आपण आपल्या ध्येयापासून किती दूर आहोत, आपण आपल्या पोहोचायच्या ठिकाणापासून किती दूर आहोत, हे तो मैलाचा दगड आपल्याला दर्शवतो. मग ते कोणत्या गोष्टी आहेत? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, आपल्याकडे कल्पकतेची समज, नवनिर्मिती क्षमतेची जाणीव, आणि अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि ध्येयाचा मार्ग एकदम स्पष्ट करणारी, आपली प्रकाशमान करणारा मैलाचा दगड किंवा ती पायरी, ह्या दोन गोष्टी खूप आपल्यामध्ये महत्त्वपूर्ण असल्या पाहिजे. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ, कारण का ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे आपल्या हातामध्ये घेऊ शकतो. परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, आपल्याला आपल्या अतिसुंदर भविष्यातील सिच्युएशनसाठी त्या खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आणि they help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. आणि त्यांच्या पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी आपल्या रुळावरून न घसरता आपलं जे जीवन आहे ते इकडे तिकडे न भरकटता ठरवलेल्या आपल्या मार्गावरून आपल्याला सहजरित्या पुढे नेता येते. सेटिंग गोल्स मे अपीअर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग, कारण का ध्येय निश्चित करणं हे आपल्याला सोपं जरी वाटत असलं तरी कित्येक जणांसाठी मात्र ते अतिशय आव्हानात्मक असतं. Fear of failure may be avoided in the absence of any goals. कोणतेही ध्येय जर नसेल तर अपयशाची भीती वाटतच नाही, अपयशाची भीती टाळताच येते. In the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. आणि मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. आपल्याला काय बनायचे हे ध्येय आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आपण जर त्या कृती करत गेलो तर नक्कीच शेवटी मात्र आपल्याला ते ध्येय, ते स्थान, ती गोष्ट मिळू शकते. आणि to accomplish goals, experts recommend a 5-step approach. आणि ध्येय साध्य करायचे असेल तर या ठिकाणी एक 5 टप्पे दिलेले आहेत, 5 मार्गाचा अवलंब करावा लागेल असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस, कारण का ही जे स्मार्ट गोल्स आहेत, ही स्मार्ट ध्येय आहेत, ही आपल्याला यशस्वी ठरवण्यासाठी मदत करणारी एक मेथडॉलॉजी आहे, विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, हे जे स्मार्ट शब्द आहेत म्हणजे काय
कशावर ते आधारित आहेत, कशावर ते उभे आहेत. द स्पेसिफिक, ते विशिष्ट आहेत. मेजरेबल, ते मोजता येण्याजोगे आहेत. अचिवेबल, ते मिळवता येण्याजोगे आहेत. रिअलिस्टिक, ते वास्तववादी आहेत. अँड टाईम बाउंड, त्याला वेळेची मर्यादा दिलेली आहे. त्याला मापन वेळेमध्ये त्या गोष्टी आपण करू शकतो. मग स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. कारण का या ठिकाणी हे जे निश्चित ध्येय स्मार्ट गोल्स असतात त्याच्यासाठी एक मार्गदर्शक सूची निश्चित केलेली आहे. तर ती आपण पाहूयात. जसं SMART, धिस वर्ड इज अ कॅपिटल. These letters have a specific rubric. Yes, specific. त्याच्यामधला आपण पहिला स्पेसिफिक हे ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग जो आहे तो पाहूया. स्पेसिफिक मीन्स विशिष्ट. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. त्यात कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला सुधारणा करावयाची आहे त्याची आपल्याला ओळख झाली पाहिजे आणि त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो आणि त्याचा याचा समावेश होतो. द मोर स्पेसिफिक द एरिया, क्षेत्र जर विशिष्ट असेल, माफक असेल, the more refined the achievement of one's goal can be. तर माफक जर असेल, ते विशिष्ट जर असेल, मग त्या ध्येयातून आपल्याला काय साध्य करावायचं आहे याची सुद्धा आपल्याला एक मार्ग किंवा एक पद्धत आपल्याला त्या पद्धतीने जाता येते. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. जर ती सोप्या पद्धतीनं सेट पॅरामीटर मीन्स त्या ठिकाणी जे योग्य घटक असतात की आपल्याला ती ध्येय मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल अँड वर्क टुवर्ड्स द गोल, आणि ते करण्यासाठी आपण त्या पद्धतीमधून त्या कृतीमधून तिथपर्यंत पोहोचू शकतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणामध्ये, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर घर बांधायचे असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. जर घर बांधायचं असेल तर एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, त्याची क्षमता किती असली पाहिजे त्याच्या बेसची, अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, ते किती दिवस टिकू शकेल, त्याचा कालावधी किती दिवसापर्यंत त्या घराचा राहू शकतो. त्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागतं, त्यासाठी आपल्याला जसं आपण इंजिनिअरिंग प्लॅन घेतो, म्हणजे बिल्डिंग टिकण्यासाठी त्याला लागणाऱ्या वस्तू, त्याला लागणारी साधनं ती आपण चांगल्या दर्जाची बघतो. तसंच आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला हार्ड वर्क करावं लागेल. आपल्याला ती निश्चित ध्येय जी आहेत, ती विशिष्ट कोणतं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधूनच आपल्याला ती मिळवता येतील. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही क्षेत्र निवडण्यात चुकलात, जसं 10वी नंतर आपल्याला वेगवेगळ्या फॅकल्टीज निवडाव्या लागतात. जसं तुम्हाला आवड एका फॅकल्टीची आहे किंवा दुसरे विद्यार्थी फॅकल्टी ती निवडतात म्हणून त्याच्या मागे जायचं. तर तुम्ही किती त्या कार्यक्षेत्रामध्ये अभ्यास करू शकता, तुमचं नॉलेज कितपत आहे त्यानुसारच आपण ठरवत असतो. म्हणजे एक विशिष्टपणा त्या ध्येयाप्रती असणं गरजेचं आहे. जसं त्या इमारतीची क्षमता आणि टिकाऊपणा याचा तंतोतंत अंदाज बांधता आला पाहिजे आपल्याला, तसं आपल्या ध्येयाचाही तंतोतंत अंदाज बांधता आला पाहिजे.
The next specific rubric, measurable. Measurable, मोजता येण्याजोगी. Quantifying goals provides specific ways to track progress against goals. कारण का ध्येय मोजणे हे आपल्याला ध्येय प्राप्ती करण्यासाठी प्रगतीची एक विशिष्ट दिशा दाखवते. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. एखाद्याने नेमके आपण कोठे आहोत याचे मापन केले पाहिजे. आपल्यामध्ये कितपत सुधारणा झाली आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, आपल्यामध्ये असलेल्या ज्या क्षेत्राविषयी, ज्या कार्याविषयी आपण त्याच्यामध्ये कितपत इम्प्रूव्हमेंट करू शकतो, किती इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे हे मापक असलं पाहिजे. हे मोजता आलं पाहिजे, त्याचं मापन करता आलं पाहिजे. आत्मपरीक्षण आपणच केले पाहिजे. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. उदाहरणार्थ, फुटबॉल खेळताना एखाद्या खेळाडूची भूमिका, एक्झॅक्टली पोझिशन, एक्झॅक्टली रोल, त्याची स्थिती, त्याचं स्थान हे अगदी स्पष्टपणे ठरवून दिलं पाहिजे. म्हणजे मैदानावर जर खेळायला गेलो, एखादा खेळ असेल तर त्या खेळामध्ये एखाद्याची नेमकी भूमिका कोणती आहे आणि त्या भूमिकेमधून त्याची स्थिती कोणती आहे, त्याचं स्थान कोणचं आहे, क्लिअरली डिफाईन्ड, ते स्पष्ट असलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ते ध्येय मिळवण्यासाठी आपली नेमकी भूमिका कितपत असली पाहिजे, आपलं स्थान किती पक्क आहे हे क्लिअरली स्पष्टपणे आपल्यालाच आत्मपरीक्षणाने हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणूनच ते मेजरेबल असले पाहिजे, ते विशिष्ट मोजता येण्याजोगे असले पाहिजेत. समजा आपल्याला एखादं काम करायचं आहे तर आपण ते ठरवतो अगोदर की हे काम इतक्या वेळामध्ये झालं पाहिजे आणि त्या वेळेनुसार जर आपण कृती केली तर नक्कीच ते तेवढ्या वेळेमध्ये काम पूर्ण होते. म्हणजे ध्येय सुद्धा अशीच असतात की त्याला किती कालावधी लागणार आहे, आपल्याला ती गोष्ट शिकण्यासाठी किती दिवस आपल्याला लागतील हे मोजता येण्याजोगे असले पाहिजेत. जसं आपल्याला काही बनायचं असेल तर आपल्यासमोर काही बनण्याची इच्छा असली पाहिजे. आय कॅन रीच देअर, कन्फर्म, मी तिथपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी आपल्यामध्ये कार्यक्षमता असली पाहिजे, त्या गोष्टी करण्यासाठी भूमिका असली पाहिजे, त्याचं स्थान असलं पाहिजे, तरच आपण तिथपर्यंत त्या गोष्टीपर्यंत जाऊ शकतो आणि आपल्याला ती गोष्ट मिळू शकते. तर याच्या पुढचा भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहूयात.